निर्णय होगा। तेव्हा राज्यातल्या 25 जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळू शकतो। दुसऱ्या कोरोनाच्या लाटेच्या नंतर जे निर्बंध लागू करण्यात आलेले होते ते निर्बंध काही प्रमाणात या जिल्ह्यांमध्ये शिथिल होऊ शकतात अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे। यानंतर वळूयात बातमी आहे नागपूरमधल्या एफडी घोटाळ्याची। नागपूर जिल्हा परिषद एफडी घोटाळ्यात मोठा खुलासा समोर आलाय। नागपूर जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या 51 कामाच्या एफडी गायब झाल्याचं तपासात निष्पन्न झालंय। मागच्या 2 वर्षातील ही कामं असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। आणखी खोलात गेलो तर घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढू शकते असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। नागपूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग, लघु सिंचन विभाग आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या 172 कामांच्या फाईलची तपासणी केली असता त्यापैकी 51 कामांची एफडी गायब असल्याचं निष्पन्न झालंय। 18 कंत्राटदारांनी मिळून साधारण 50 कोटींचा घोटाळा केलाय। नागपूर जिल्हा परिषदेमध्ये एफडी घोटाळा कसा झाला पाहूयात, एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कंत्राटदारानं झेडपी मध्ये सिक्युरिटी जमा केलेली असते, बदल्यात परफॉर्मन्स सिक्युरिटी द्यावी लागते। 5 वर्षे एफडी जिल्हा परिषदेकडे राहते। कामाचा दर्जा योग्य नसेल तर एफडी वापरता येते। अर्धवट काम असेल तर एफडी वापरता येते। फिक्स डिपॉझिटचा कागद हरवल्याचा बनाव करण्यात आला आणि बँकेकडून बनावट एफडीची कागदपत्र मिळवली। कलर झेरॉक्सच्या मदतीने 2 बंच तयार करण्यात आले। त्याचबरोबर बनावट बंच जिल्हा परिषदेला सादर करून मूळ कागदपत्रांच्या मदतीने बँकेतून एफडी काढण्यात आली। जिल्हा परिषदेला याची कुठलीही माहिती नाही आता असं समोर येत आहे आणि त्यामुळे कंत्राटदाराने झेडपी जी सिक्युरिटी जमा केली होती ती परस्पर काढून घेण्यात आली। दरम्यान या संदर्भात लघु सिंचन विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता रमेश गुप्ता यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। तुम्हाला दाखवतो हे माझ्याकडे सगळे हे एफडीचे कागद आहे। ही सगळी यामध्ये झेरॉक्स एफडी जोडून कशा प्रकारे बँकेमधनं वेगवेगळ्या कंत्राटदारांनी म्हणजे आतापर्यंत साधारण 18 कंत्राटदारांची नावं पुढे आलेली आहे आणि साधारण 56 अशी प्रकरणं आहे की ज्यामध्ये कंत्राटदारांनी ही एफडी म्हणजे तुम्ही या कागदावर नजर टाकली ना की ही कलर झेरॉक्स आहे जी जिल्हा परिषदकडे सुपूर्द करण्यात आली होती आणि ओरिजिनल एफडीची जी कॉपी आहे त्या कॉपीच्या आधारे परस्पर बँकेमधनं एफडी काढून टाकण्यात आलेली होती। साधारण 50 कोटीच्या वर हा संपूर्ण घोटाळा आहे आणि हळूहळू या घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। वेगवेगळ्या विभागामध्ये म्हणजे बांधकाम विभाग असो, पाटबंधारे विभाग असो, पाणी पुरवठा विभाग असो, सगळ्याच विभागामध्ये कंत्राटदारांनी अशा प्रकारच्या एफडीचा घोटाळा केल्याचं उघड झालेलं आहे। याच विषयावर बोलण्यात आपल्यासोबत मुख्य अभियंता रमेश गुप्ता सर आहे। सर, तुम्ही आतापर्यंत जो तपास केला त्या तपासामध्ये काय काय माहिती पुढे आली, किती कंत्राटदार यामध्ये सहभाग आहे? आतापर्यंत आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 2 वर्षाची तपासणी करिता ते दिलेलं आहे। पण 19, 20 आणि 20, 21 या दरम्यान आम्ही जे तपासणी केली फाईलची जवळपास 56 फाईली आमची तपासणी झालेली आहे। 56 पैकी ते 5 फाईल आहे ज्याची अगोदरच आम्ही तपासणी करून त्याच्यावर एफआयआर दाखल केलेला होता। नाना कन्स्ट्रक्शनच्या रोशन पाटील, पंजाबराव पाटील, मंजुषा कुसुमकार पाटील, कमला पंजाबराव पाटील आहे यांच्यावर। आणि आता सध्या जे पूर्ण फाईल आहे ते कमिटीकडे गेलेली आहे आणि ते कमिटी आता त्याच्यावर पूर्ण तपासणी करून निर्णय घेणार आहे। आतापर्यंत किती एफडीचा घोटाळा उघडला म्हणजे काल 187 फाईल तपासण्यात आली, त्यामध्ये काय माहिती पुढे आली? नाही, आता आमच्याकडचे जे 56 फाईल आहे जवळपास 4 कोटीच्या जवळपास ते आहे। आता तेवढे एफडी जे आहे ते परस्पर काढण्यात आलेले आहे परवानगी न घेता डिपार्टमेंटची। म्हणजे 56 एफडी फरार आहे। हां, 56 एफडी। काय वाटतं जर का तपास केला तर आणखी याची व्याप्ती वाढू शकते? ते वाढू शकते। आता 2 वर्षाची तपासणी केलेली आहे आपण आणि हे जे कंत्राटदार आहे यांच्या आता हे पूर्ण कसं काय यांच्या रॅकेट आहे काय आहे या बाबत याचा फायद्यावरून ते चित्र दिसून राहिलं आपल्याला। जिल्हा परिषद किती नुकसान झाले संपूर्ण घोटाळ्यामध्ये? आता आमच्याकडेच काय जवळपास 4 कोटीपर्यंतचे आहे आणि बाकी हे डिपार्टमेंट्स वेगळे आहे। बांधकाम आहे, पाणी पुरवठा आहे, तसे इन्स्ट्रक्चर आहे ते जे एफडी आपल्याकडे आता आहे
आकाश सर रोशन पाटीलची ते तो डुप्लिकेट आणि ते कलर झेरॉक्स आहे. तसेच इतर फाईल तपासल्यानंतर तिथून FD गहाळ झालेली आहे, FD आहेच नाही. आणि सरासरी अशी असते की जो आपला डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतो, जो डिपार्टमेंट ठरवला, जसं आमच्याकडे आता सिंजरला 5 वर्षाचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे, या अगोदर 3 वर्षाचा होता. तो जो डिफेक्ट लायबिलिटी पिरियड नंतर जर काम व्यवस्थित आहे आणि याची खात्री पटत आहे डिपार्टमेंटला की हा काम आता पूर्ण झालेला आहे आणि व्यवस्थित आहे, तो ते डिफेक्ट लायबिलिटी पिरियड नंतर ते कंत्राटदार जे आहे ते रीच सर आम्हाला ॲप्लिकेशन देणार की सर आमच्या डिफेक्ट लायबिलिटी पिरियड पण संपलेला आहे, काम आमचं पूर्ण झालेलं आहे आणि आमची जे फॉरेन सिक्युरिटी आम्हाला परत पाहिजे. तर त्यांच्या जे ॲप्लिकेशन आहे ते प्राप्त झाल्यानंतर आम्ही जे संबंधित उपविभाग आहेत त्याचे डिप्टी इंजिनियर जे आहे त्यांना पत्र देऊन ते खात्री करून देऊ की असं पत्र प्राप्त झालेलं आहे, हा काम इतका बिरोदराने हा कंत्राटदाराने घेतलेला होता. तो एक आपण कळला की इतक्या वर्षासाठी हे पाहिजे, ह्या डिपार्टमेंटला द्यायचे आहे आणि तो परस्पर 2 महिना 3 महिन्यातच तो परत गेला बँकेत घेऊन की आम्हाला विड्रॉल करायचे आहे. तो एखाद बार ठीक आहे, जर बँकेला दिसून राहिला की हा व्यक्ती वारंवार राहते, आपली FD मधातच विड्रॉल करतात, जेवढा कालावधी करता आणि नेलेला आहे तो कालावधी एखाद वेळ ठीक आहे, एखाद वेळ कमी जास्त होऊ शकते, पण प्रत्येक वेळा कमी कालावधीत आणते कुठून? बँकेची जबाबदारी आहे की डिपार्टमेंटला पत्र देऊन तुम्ही व्हेरिफिकेशन करा की सर हे जो व्यक्ती यांनी आलेला आहे आपण रितसर याला परत केली आहे किंवा कसं ह्याबाबत बँकेला कळवा. आणि जसं बँकेने पत्र दिला तो त्याला खरी परिस्थिती त्याच वेळी लक्षात येते की नाही हा FD आता आम्ही परत दिलेलीच नाही आहे, आम्ही आमचा रेकॉर्ड तपासू, FD आमच्या रेकॉर्डला आहे किंवा कंत्राटदाराकडे कशी गेली. तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या संपूर्ण घोटाळ्याची आता पोलखोल झाली आहे आणि याचबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी असणार आहे तुषार कोहळे ब्रेकच्या नंतर. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर पाहू शकता. त्यासाठी आमच्या YouTube न्यूज 18 लोकमत या चॅनलला नक्की सबस्क्राईब